नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रांगेतील स्थान यावरील प्रश्न आज आपण पाहणार आहोत. बघा, एका रांगेतील मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक 15वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? तर बघा, पहिल्यांदा हे जर सोडवायचं म्हणलं तर याचं एक सूत्र आहे. रांगेतील मुलाचा क्रमांक कितवा आहे? 15वा. म्हणून 15 गुणिले 2, 15 × 15, 15 दुनी 30. आणि आता 30 मधून 1 वजा करायचं. 30 वजा 1 बरोबर 29. म्हणजे रांगेत एकूण 29 मुले आहेत. पण आता ही 29 मुले कशी काय आणि आपण हे सूत्र का वापरलं? तर बघा, एका रांगेत मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक आहे 15वा. म्हणजे त्याच्या अगोदर 14 मुलं आहेत आणि त्याचा क्रमांक 15वा आणि परत इकडं पण 14 मुलं असणार आहेत. म्हणून हे 14 झाले 28 आणि तो स्वतः 1 असे 28 अधिक 1 29 मुलं रांगेत असणार आहेत. म्हणून अशा पद्धतीनं रांगेतील मुले, समजा आता रांगेमध्ये मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक 7वा आहे असं आपण गृहीत धरलं, तर मग त्याचा क्रमांक कितवा आहे? 7वा. त्याच्या अगोदर 6 मुलं, त्याच्यानंतर 6 मुलं, म्हणजे 6 6 12 आणि तो स्वतः 13. म्हणजे त्या रांगेत 13 मुलं असणार आहेत. आपण सूत्रानुसार जरी गेलो तर 7 गुणिले 2 किती झाले? 14 आणि 14 वजा 1 बरोबर 13. म्हणजे रांगेत 13 मुलं आहेत. म्हणजे ज्यावेळी आपल्याला रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक दिलेला असतो आणि रांगेतील एकूण मुले काढायची असतील तर सूत्र काय? त्या दिलेला क्रमांक गुणिले 2 वजा 1 या पद्धतीने आपण रांगेतील एकूण मुले काढू शकतो. अशा पद्धतीने आपण रांगेतील एकूण मुले या सूत्रानुसार काढू शकतो.